तू सातारचा ना रे? आमचे एकदम जवळचे नातेवाईक राहतात तिकडं. कोण? माझ्या मामाच्या मुलीची नणंद आहे ना, तर तिच्या जावेच्या बहिणीला दिलंय साताऱ्यात. लयच जवळची दिसते. हो, तसं आमच्यात कुणीला आमचं नाही लय. असणारच. भावा तुझं लग्न झालंय व्हय? शेट तुम्ही तर काय बोललेच नाही. आमच्या काकाचा मेवना आहे ना, त्याचा भाचा इंदापूरला असतो, तर त्याचा चुलत भाऊ 3 वर्ष झाला आर्मीत आहे. पण अजून त्याचं लग्न जुळलं नाही हो कुठं, का तर तो आर्मीत आहे म्हणून. आणि तुमचं तर जॉईन व्हायचं आताच. आमचं लव्ह मॅरेज आहे. अरे वा. पण तुम्हाला सांगतो शेट, फौजी लोकांनी आहे ना आधी जुळवायला पाहिजे, नंतर पोरी तयार होत नाही तो. मग बघून ठेवायचे नाही का? फौजी हम वो है जो सनम से नहीं वतन से प्यार करते हैं. प्रताप एक फोन करतो जरा. एक का 2 करा की शेट. हॅलो. शितले मी बोलतोय. आवाज ओळखला की मी. बर ऐक, मी नवीन सिम कार्ड घेतलंय, हे सेव्ह कर माझा नंबर. बोका 2 म्हणून का? ठेव की. का तुम्ही अजून बी चोरून बोलताय वे? अगं नाही, आता काय नाही एवढं. आता वापरू शकतो मोबाईल. हा फक्त काय नियम आहेत तेवढे पाळावे लागतात. हा तेवढे एक बरं झालं. शितले तुझा आवाज असं दमल्यासारखं काय येतो? नाही कुठं काय. तुला काम अंगावर पडलंय का? नाही हो, ही आपली नेहमीचीच माझी कामं. आणि मामीने काय सांगितलं तर तेवढं. शितले तुला झेपल तेवढंच काम कर, नाहीतर परत आजारी पडशील तू. अहो नाही हो, करते माझं मी. हा आणि ऐक, मामींचा स्वभाव माहितीये मला. ते तोंडाने फटकळ आहेत, पण मनात काही नसतं त्यांचे. पण तुला काय बोलले तर लक्ष देऊ नको, मनाला लावून घेऊ नको. हं आपण सरळ दुर्लक्ष करायचं, म्हणजे आपल्याला काय त्रास होणार नाही. काय दुर्लक्ष. शीतल, ए शीतल. हॅलो. मला मामी बोलवतात, मी नंतर करते. अगं ऐक तरी माझं. नंतर करते. हा बाय. अगं अगं कुठं होतीस ग? का हो, काय झालं? तुला मी गहू निवडायला सांगितलं होतं ना, तू गेलीस इसरून. म्हणलं आपणच निवडाव. अहो नाही इसरले नाही. स्वयंपाक आवरती आणि मग घेते निवडाय. अगो बाई, म्हणजे अजून स्वयंपाक पण केला नाहीस वे? आता अरे देवा, हे डबा न घेताच गेले वाटतं. अहो झालाय स्वयंपाक, मामाना डबा बी दिला. पण जिजीला लाल माठ आवडतो ना, तेवढं परतून घेणार होते. मला कधी विचारलंस का, मामी तुम्हाला कुठली भाजी आवडती, काय करू? अहो मामी असं का म्हणताय? तुम्ही फक्त सांगा, करते मी. काय नको मला, हाय हीच कामं नीट कर, लय उपकार होतील. गहू घेते निवडून आणि मग धुणं धुवाय घेते. म्हणजे अजून धुणं बी राहिलंय बाई धुवायचं? नाही ते जयश्रीने नंतर साड्या दिल्या ना त्यांच्या, मग जादाचं काम असंच म्हणायचंय ना तुला? अहो नाही, असं कुठं म्हणलं मी. कळलं मला, तुला काय म्हणायचं होतं का नाही ते कळलं. गहू घेते निवडाय. हा घेच, नाहीतर बसशील काय तर टाइमपास करत.
अजिंक्य म्हणत होते तेच बरोबर आहे. त्यांच्या मनात काय बी नसणार. आपण आपल्या कामात मन रमवलं पाहिजे. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. पण कसं? केशवा माधवा तुझ्या गुड मॉर्निंग भैया. गुड मॉर्निंग टॅलेंट राव. काय पेपर वाचन चालू आहे काय? पेपर वाचन. हा चला कामाला सुरुवात करण्याच्या आधी घेऊ मी सम गुड न्यूज. भैया गुड न्यूज एकच आहे सध्या. हा. आजा गेला. काय आज गेला? अरे मग असं काय सांगतोय? चला शहीद झाल्याचे बॅनर छापायला येऊ. अहो भैया तसं नाही, गावातून गेला. गुड न्यूज द्या म्हटलं तर शिळ न्यूज काय देताय रे? गुड न्यूज द्या काहीतरी. अहो भैया अजून काय गुड न्यूज आहे? ते पवारांना हाकललं का नाही अजून? अहो ते वय. अहो कुठलं काय तेव्हा? का पैसे वसूल केले नाहीत का अजून? अजून काहीच ऍक्शन घेतली नाही. हिला एक काम असं नाही बघ. हॅलो नमस्कार, ओळखलं का? बोला की भैया साहेब. ते पवाराच्या घरातल्यांचं काय झालं? अर भैया तुम्हाला सांगणारच होतो. काय तुमच्याकडनं काम होणार नाही ते? नाही नाही तसं नाही, 2 दिवसात घेणार आहे मी पैसे. 2 दिवसांनी काय मुहूर्त सापडणार रे? नाही तसं नाही. मग मला आजच्या आज गुड न्यूज मिळाली पाहिजे, नाहीतर उद्या तुम्हाला बॅड न्यूज मिळेल. नाही भैया आजच जातो मी. हा गुड बॉय. टॅलेंट शुभ घडी आली बघ. नाव टाइम इज माइन. चितले, ती जेडीची हिरवी साडी कशी धुतलीस? तुला काय सांगितलं होतं मी? इकडे धु म्हणून सांगितलं होतं का नाही? हा अगं आता तिचा रंग गेला तर तू काय दुसरी आणून देणार आहेस का? वय वय. काय बोलत नाही तर दिसलेच करायला लागलीस की. ए परत जर असं केलंस का नाही तर गाठ माझ्याशी आई सांगून ठेवते. वय वय. साधं एक काम धड करायला येत नाही. घरातल्यांनी काम करायला शिकवल्यात का वाढवून ठेवायला शिकवल्यात? अगं तुझ्यापेक्षा माझी जैडी 100 पटीने बरी. कळतंय का? अगं कळलं का तुला? आता ही करून मलाच बत्तीशी दाखव. तुला तर का नाही बघून घेते मी. गाठ ह्या पुष्पा भुईटेशी आहे दम. मामी आता तुम्ही किती बी बोलला तरी मी अजिबात मनाला लावून घेणार नाही. शीतल, शीतल, थांब थांब. अगं काय कामात गुंतवून घेतलीस हो स्वतःला? अहो ते जरा बरं थांब, हे बघ ठीक आहे, पेढा खा. कालपासून म्हणत होतो पेढा आणीन म्हणून. बस बस. खा खा सगळा खा. बर शीतल, तू पास झालेलं घरी सांगितलंस का? माय अजून वाटलंच मला, कामाच्या नादात सांगितलं नसेल ना. आता एक काम कर, पहिल्यांदा घरी जाऊन सांग पास झाली म्हणून. बर ठीक आहे पेढा. एक काम करते, आधी दळण घरी ठेवते आणि मग जाते. अगं दळणाचं काय राहू दे, ती दे माझ्याकडे. ठीक आहे दे. आओ आओ ते इकडं आओ पण जा, पहिल्यांदा सांगून ये घरी जा. बर. ₹1,00,000 आहे ती बरोबर, पण एवढं पैसे द्यायला किती खेटा मारायला लावल्या. खर तर यादच घ्यायला पाहिजे होतं. बरं येऊ का? हा
पण कधी कवा नड लागली तर आम्हाला इसरायचं नाही. हा जितू शेठ येऊ का? एकदाचा घोर मिटला जीवाचा. नाहीतर काय, जीवाला चैनच पडत नव्हतं. सारखा आपला एकच विचार यायचा. ना आता तरी सांगा की कुठनं आणलं एवढं पैसे? तुम्ही पैशाची जुळवाजुळव कशी केली ते आम्हाला बी कळू देत की. माग बँकेची शेवटची नोटीस आलती, त्यांचा माणूस बी आलेला. मी त्याला परस्पर बाहेर भेटलो. तुम्हाला कुणाला सांगितलं नाही, पण मी माग बोललो होतो की दोन्ही पैकी एकाची कुणाची तरी सुटका होईल. म्हणजे नाना मग आपलं घरावर जप्ती आहे ना? काय म्हणते चित्तू भाऊजी? उद्याच आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. अरे देवा, अहो आधी तरी बोलायचं की. आता असं एका दिवसात म्हणजे? अगं आधी कसं सांगणार? मला माहिती होतं. तुम्हाला हे आधी सांगितलं असतं तर तुम्ही समजांनी मला विरोधच केला असता. आणि अजिंक्य जायपाव तर काय होऊ नये म्हणून मी समजा पुढे ढकललं. हो पण नाना, आपलं घर. माझ्याकडे दुसरा काय पर्यायच नव्हता ग. सगळं माझ्यामुळे झालं. काय पैसे बघायला जाताना अक्कल कुठं कान टाकली होती काय माहित? अरे असू देत ना, आता मागचं कशाला उकरून काढतोयस? नाही जितू भाऊजी, यात तुमची काय बी चुकी नाही. हे जर दुबईला गेले नसते तर आज हे घर सुखानं नांदत असत. असं काय म्हणता येत आहे? अहो चुकी दोघांची बी आहे, पण त्याची एवढी मोठी किंमत मोजायला लागेल असं वाटलं नव्हतं. आता जे झालं ते झालं. सगळं त्याच्या मर्जीनुसार होतंय बघा. तिनेच आपल्याला घरातून बाहेर काढलंय, उद्या राहायला तोच जागा दिला आपल्याला. पण ना अहो आमचा सगळा संसार याच घरात झालाय. बाहेरपेक्षा या घराची ओढ आम्हाला जास्तच आहे. होय. अहो, काय बी झालं तरी आपलं घर होतं हे म्हणजे काय नुसतं 4 भिंती आणि छप्पर नव्हतं. आपली सगळी पोरं याच घरात लहानाची मोठी झाली की हो. होय, घर माणसांनी बनतं आणि जवळ माझी माणसं माझ्या सोबत आहेत ना, तर मी कुठं बी घर उभं करू शकतो. नाना, नाना, आई, सुमन काकी, जितू काका. नाना, मी पास झाले. हे घे पेढ. झालंय तरी काय? कुठं काय? मग मी पास झाले, त्याचा आनंद नाही झाला वे कुणाला? आनंद नाही झाला? अगं येडी का खुळी तू? असं कसं? मागचे पास झाले होते तेव्हा तर सगळे नाचले होते, मग आता काय झालं? अगं
नाही झालं. शीतल अगं आमचा विश्वासच बसाना. नाहीतर काय, अगं तूच म्हणली होतीस ना यांना काय खरं नाही म्हणून. हा ते वय अहो नाना जरा कमीच पडली, नाहीतर या फर्स्ट क्लास फिक्स होता बघा. बेस झालं पुरी, बेस झालं. अगं पांडुरंग पाठीशी असतो हेच खरं. असं का बोलताय? देवा पुढे ठेवलीस का पेढे? मग सगळ्यात आधी देवा पुढेच ठेवला आणि मग वाटायला लागली. हा आता कुठं बसायला मिळालं मला. नाना अहो तुम्हाला सांगते, आपल्या घरी आलं ना की लई बरं वाटतं मला. सगळा कटा आपोआपच निघून जातोय. इथं आलं की कामाचं शीनच निघून जाते सगळं. काके अगं एकदम गार आणि निवांत वाटतंय बघ. डोक्यावरचं वजन उतरून ठेवल्यागत. होय वय काय वय, रोज येत नाही म्हणून ओढत असतीस आणि आता आले तर सगळे नुसते ढिम्म उभ्यात. अगं शितले, अशी अचानक आलीस ना तू. काके आता मला कळले माहेरची वड काय असते ती. काके आता मला ये मिळेल तेव्हा मी येत जाईल. अजिंक्य नाहीत ना तर ये काढून येत जाईल मी. आई काय झालं, नको येत जाऊ का? अगं ये की, तू स्वतःहून असं बोललीस बरं वाटलं बघ. बरं वाटलं. चेहऱ्यावर दिसत नाही कुणाच्या. अगं असं पारख्यागत काय बोलतीस? तुझंच घर आहे की, गावा पण ये आणि किती बी दिवस राहा. वय आता तर येणारच. किती बी म्हणलं तरी आपल्या हक्काचं हेच घर आहे म्हणायचं. शितले अगं आता कुठं चाललीस? चहा घेऊन जा की. अगं नाही ना नको, नंतर काहीतरी येते जेवाय. अजून यास्मिनानं रावलेला पेड द्यायचं. येते नाना. आणि हा मी परत आल्यावर तोंड पडलेली असली ना तर बघाच. चला येते. काय बाई, कुठं आहे तुमचं इट्टल? माझी पोरगी एवढी बाहेरची एवढी इकडे आली आणि आपण उघड्यावर ऐका, अरे असं रडत बसून काय घर मिळणार आहे का? हे जितू उठ उठ. नीलम आवरायला घे. आणि ते विठ्ठलाला दोष देऊन काय होणार आहे? अगं शेवटी आपले भोग आपल्यालाच भोगावायला पाहिजेत ना. आणि शेवटी घर म्हणजे काय असतं? घराला घर पण येतं ते माणसांमुळं. आता राहायची जागा बदलल, जरा गैरसोय होईल. सगळं आपल्या मनासारखं थोडीच होणार आहे. रामकृष्ण हरी.